नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक भरती गेले कित्येक महिन्यापासून वर्षापासून रखडलेली आहे. डेट वर डेट चालू आहे. 1 मे पासून इथे नोंदणी चालू झाली आहे. आता जुलै महिना संपत येईल, अजून सुद्धा आटपत नाही. आज लास्ट डेट आहे खरं म्हणजे. आज संध्याकाळपर्यंत अजून काहीतरी अपडेट येऊ शकते. ओके, चला तो मुद्दा तर आहे शिक्षक भरतीच्या बाजूला. पण आता एक महत्वाची अजून एक न्यूज अशी समोर येते, महत्वाची म्हणजे चुकीची म्हणा, वाईट म्हणा. तर ती बातमी अशी आहे की आता कंत्राटी भरती परत चालू केली त्यांनी. बरं, कंत्राटी भरतीबाबत यापूर्वी सुद्धा तुम्ही ऍड काढल्या होत्या, प्रसिद्धीपत्रक काढले होते, निवेदन काढले, त्याच्यावरती भरपूर जास्त विद्यार्थ्यांनी समाज माध्यमातून आरोप प्रत्यारोप आणि विरोध पण झालाय. तरी पण परत एकदा तुम्ही एरे माझ्या मागल्या, परत तेच तेच करायचं म्हणजे सुरूच केलंय, चालूच केलंय, करायचंच आहे तुम्हाला. तो आज काय प्रसिद्धीपत्रक आहे, का आलं आणि काय कारण दिलं त्यांनी, ते पण थोडक्यात समजून घ्या. ओके, पण तत्पूर्वी अजून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हे परत परत ते करण्याचा काय उद्देश आहे यांचा? यांना नियोजन जमत नाहीये का? बरं, आता तुम्हाला एक प्रसिद्धीपत्रक जे दाखवतो मी कंत्राटी भरतीचं, ते एका जिल्ह्याचं नाही, एका जिल्ह्याने काढलंय, सगळे जिल्हे काढणार आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांवरती असे प्रसिद्धीपत्रक बघायला मिळतील, अशी काय म्हणजे आपण ऍड बघायला मिळेल, कंत्राटी भरती. बरं, भरती कंत्राटी करताय हे चुकीचं आहे. त्याच्या पुढे दुसरी चूक त्यांनी ही केलेली आहे की भरती करताना सेवानिवृत्त शिक्षकांना घेता येते. यावरती मागे सुद्धा याच्यावरती मी भरपूर व्हिडिओ घेतले होते आणि त्यावर तुम्ही प्रसिद्धीपत्रक परत काढलं होतं की सेवानिवृत्त घेण्यापेक्षा जे आपल्या जिल्ह्यामध्ये ऑलरेडी डीएड बीएड झाले विद्यार्थी आहे त्यांना का संधी देऊ नये? बघा, पहिले तर नाहीच पाहिजे, त्यात दुसरा भाग हा आहे, त्याच्या पुढे तुम्ही चुकी करून ठेवले. बघूया आपण हे काय नेमकं प्रसिद्धीपत्रक. बघा, तुमच्या समोर मी ठेवतोय. हे सांगली जिल्हा परिषद सांगलीचं प्रसिद्धीपत्रक आहे, 17/7/2026 आहे. त्यामध्ये प्रति गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती सर्व विषय कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षक नेमणुकीबाबत. म्हणजे पहिली तर तुम्ही चूक का करताय माहित नाही, कंत्राटी पद्धतीने तुम्ही घेताय हे तर ठीक आहे, मागे पण तुम्ही घेतलं होतं. आणि दुसरं, सेवानिवृत्त का घेताय? ऑलरेडी असेही डीएड बीएड धारक भरपूर आपापल्या जिल्ह्यामध्ये आहेत, त्यांना ही संधी का देत नाही तुम्ही? ओके, आता पुढे यांनी काय म्हटलं ते पण वाचून दाखवतो. संदर्भ बरेच त्यांनी दिलेले आहे पाठीमागचे. यात त्यांनी काय म्हटलंय बघा. सध्या प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सांगलीकडील उपशिक्षक व शिक्षक विषय शिक्षक या संवर्गाची 680 इतकी पदे रिक्त आहे. किती पदे रिक्त आहे? 680 पद रिक्त आहेत. तसेच सध्या पवित्र पोर्टल भरती 2025 करिता 479 पदांची नोंदणी पवित्र पोर्टलवर देण्यात आलेली आहे. बघा, रिक्त एवढी आहे आणि दिली तेवढी आहे, हा पण गोंधळच आहे. सदरची पदे साधारणतः आगामी 2-3 महिन्यात भरती होऊ शकतात. तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हे त्यांनी कारण दिले. काय? अजून 2-3 महिने लागतील आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये. शाळा चालू होऊन किती दिवस झालेत बाळांनो? 15 जूनला चालू झाल्या शाळा, काही ठिकाणी 1 जूनला झाल्यात. तुम्हाला आत्ता कळायला लागलं का की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे? मग आत्ता महिना दीड महिना काय शिकवलं विद्यार्थ्यांना, कोणी शिकवलं आणि का पालकांनी ह्या शाळेत मुलांना पाठवावं? मग ज्या शाळेमध्ये शिक्षकच नाहीये, ज्या शाळेमध्ये प्लॅनिंगच नाहीये, नियोजनच नाहीये, त्या झेडपीच्या शाळेमध्ये तुम्ही म्हणतात की पालकांनी पाठवायला पाहिजे. अशा बोगस कार्यक्रम जर असेल, प्लॅनिंग असेल, नियोजन असेल, तर ह्या शाळेमध्ये का पालकांनी पाठवा मुलांना? शिक्षकच नाहीये, वाऱ्यावर आहे. आता हे एकट्या सांगली जिल्ह्याचं आहे, 680 रिक्त पद आहे. अशा महाराष्ट्रातल्या सगळ्या झेडपी चेक केल्या, सगळ्या शाळा चेक केल्या, कितीतरी पद रिक्त आहेत. भरती करत का नाहीये? चालू आहे प्रोसेस. अरे प्रोसेस चालू आहे तुमचं, एवढं नियम, एवढं आपलं मागासले पण आहे का? आपल्याकडे प्लॅनिंग होत नाही लवकर, ऍड लवकर येत नाहीये, प्रत्येक शाळा आपल्या रिक्त जागा देत नाहीये, एवढं सगळं बोगस कारभार चालू आहे का? काय कळत नाहीये. याकरिता या कार्यालयातील संदर्भ क्रमांक 1 ते 3च्या शासन निर्णय परिपत्रकानुसार संदर्भ 4च्या आदेशान्वये सध्या 455 कंत्राटी सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता ही तर चूक की तुम्ही केली आहे कंत्राटी भरती. याच्या अगोदर ऑलरेडी ना GR काढले गेलेले आहेत की निवृत्त शिक्षकांना न घेता तिथे त्याच जिल्ह्यामधल्या डीएड बीएड धारक ज्यांना जॉबची गरज आहे, जे वाट बघू नये शिक्षक होण्यासाठी, त्या विद्यार्थ्यांना संधी का देऊ नये बरं? 100% द्यायला पाहिजे. पण असं घडताना दिसत नाहीये. म्हणजे परत एकदा त्यांनीच काढलेल्या GR ची आठवण त्यांना करून द्यावं लागणार आहे. त्यांना परत सांगावं लागणार तुमचं नियोजन चुकतंय. तुम्हाला जूनला शिक्षक भरती करायची होते. माननीय
मंत्री महोदय जे होते ते म्हटले होते की आम्ही नवीन वर्ग चालू झाले की शिक्षकांना अपॉइंट करू. किती मे पासून चालू आहे तुमची प्रोसेस? अजून तुमच्या अखत्यारीत असलेल्या संस्था, तुमच्या अखत्यारीत असलेल्या जेवढ्या शाळा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, त्या सुद्धा इथे पवित्र पोर्टलवरती नोंदणी करताना दिसत नाहीये. 3दा तुम्ही प्रसिद्धीपत्रक काढले, निवेदन काढली, एक्सटेंड करत चालले डेट. तुमचेच माणसं ऐकत नाहीये. म्हणजे हा कोणता प्रकार आहे? तुम्ही त्या चेअरवर बसण्यासाठी गेलात की चेअरचे अधिकार वापरणार आहात की नाही, हा प्रश्न इथे पडतो. तथापि सध्या अजूनही काही शाळांवर शिक्षकांची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होत आहे. तरी या पत्राद्वारे आपणास खालील बाबी सूचित करण्यात येत आहे. ठीक आहे, कसं घ्या, काय घ्या, सगळे नियम लावता येते. आता हे असं जर चालू राहिलं तर शिक्षक भरती अजून एक्सटेंड होणार. तसं आता दिल्लीमध्ये मोर्चा चालू आहे, मोठा मोर्चा चालू आहे. शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा यासाठी. मग तुम्हाला पण अपेक्षित आहे की महाराष्ट्रात सुद्धा हा मोर्चा उभा राहिला पाहिजे. जर असं बोगस कार्यक्रम होत असेल तर तुम्हाला धाकच नाही, याचा अर्थ मनमानी कारभार चालू आहे. तो शिक्षणामध्ये अशी मनमानी चालू राहिली तर भविष्य जे आहे, म्हणजे आता जे शाळेत शिकणार उद्याचं भविष्य भारताचं आहे, महाराष्ट्राचं आहे, हे कसं बनणार आहे? तो यावरती नीट विचार करावाच लागेल. आणि मंत्री महोदयांना अजूनही विनंती आहे की ज्या पद्धतीने शिक्षक भरती रेंगाळत चालली आहे ती लवकरात लवकर कंप्लीट करायला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन, निवेदन पण करतो, विनंती पण करतो की हे भरतीचं प्रकरण जे लांबत चाललंय शिफ्टी, ही आता बंद करावी आणि आदेश देऊन पटापट ही शिक्षक भरती करून टाकावी. कारण तुम्ही सेवानिवृत्त शिक्षकांना घेणार असाल तर त्या ठिकाणी त्यांचा मी आदरच ठेवतो, त्यांचा आदर ठेवून बोलतो. त्यांची सेवानिवृत्तीचं वय तुम्ही ठरवलंय, ते निवृत्त झाले म्हणजे ते त्या वयानंतर शिकवण्यासाठी कदाचित तिथे पात्र नाहीये. त्यांना घेऊन तुम्ही हे शैक्षणिक वर्ष मुलांचं नुकसान होते, त्यांचं नुकसान करणारच आहात. मग निवृत्त शिक्षकांना घेऊन परत अजून नुकसान आहे. ह्या विद्यार्थ्यांना नवीन दमामधले यंग, ज्यांना टेक्नॉलॉजी अपडेट अवेलेबल आहे, माहिती आहे की अशा विद्यार्थ्यांना, अशा उमेदवारांना इथे शिक्षक म्हणून द्यायला पाहिजे होतं. तो परत ते जसं तुम्ही जर सेवानिवृत्त शिक्षक देणार असाल तर पालकांच्या मनामध्ये या शाळांविषयी खरंच पॉझिटिव्हिटी राहील का? मग तुम्ही सांगा, झेडपीला कशाला पालक शिक्षक मुलांना पाठवेल शिकवायला? भले 2 रुपये जास्त देऊन पण चांगलं शिक्षण देईल की नाही मला सांगा. म्हणजे शिक्षण हे झेडपीमध्ये जाणार गरीब विद्यार्थ्यांच राहणार का? त्यांना काही दिलं तर चालतं, नाही शिक्षक दिलं तर चालतंय, कोणी काही बोलत नाहीये, कोणी याच्यावर भाष्य करणार नाहीये. मग शिक्षित करायचंच नाही का तुम्हाला? असा सगळा हा गोंधळ कारभार आहे. आता मला माहिती आहे की सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी पद्धतीने देत असताना परत तुम्ही एक बोगस टेंडर काढणार, कोणाला टेंडर देणार, मग तो भरती करणार, मग अशा गोष्टी चालणार सगळ्या. हे एकदम एकदम घाणेरडं कृत्य चालू आहे. आता याची उत्तर कोण देणार मग आम्हाला? शिक्षक भरती तुम्ही नेमकी करणार कधी? मग सांगता एक आणि करता भलतच. आम्हाला करता काय तेही कळत नाही कधी कधी. नियोजन कसं करताय? तर तुम्हाला तिथे त्या चेअरवर बसवलंय आम्ही, साहजिक आहे तुम्ही सेवा द्यायला पाहिजे, चांगल्या सेवा सगळ्या लोकांना प्रोव्हाइड केल्या पाहिजे. मग कशासाठी हे सगळं चाललंय? नियोजन करता काय नेमकं तुम्ही तिथे बसून? सेवानिवृत्त का घेताय तुम्ही? तुमच्याकडे काय कोणी भेटत नाही का तुम्हाला? जे ताज्या दमाचे नवीन बीएड झाले उमेदवार ते भेटत नाही का? 100% आहे. नुकसान होतं हे कधी लक्षात येतं तुम्हाला? आता लक्षात येतंय? शाळा चालू होऊन झाले 1.5-2 महिने आणि तुम्ही आता म्हणताय नुकसान होत आहे. हे अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे आणि यावरती नक्कीच सगळ्या क्षेत्रामधनं इथे विरोध होत आहे. यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की सगळ्यांपर्यंत शेअर करा. शिक्षण मंत्र्यांपर्यंत गेला पाहिजे, आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पण हा गेलाच पाहिजे. तुम्हाला कमेंटमध्ये अपेक्षित, तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुमचं ओपिनियन यावरती काय आहे. संबंध महाराष्ट्रात प्रत्येक आता जिल्ह्यामध्ये अशी कंत्राटी भरती होणारच आहे. एकटा सांगली नाही तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये अशी भरती प्रक्रिया राबवली गेली तर साहजिक आहे ही शिक्षक भरती प्रक्रिया अजूनही पुढे पुढे लांबतच चालणार आहे. काय वाटलं मला कमेंटमध्ये कळवा. हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.